मित्रांनो, हा आहे अरावली पर्वताच्या कुशीमध्ये वसलेला 700 एकरामधील चित्तोडगड किल्ला. या गडाला 6 गेट आहेत. मित्रांनो, हे आहे चित्तोडगडावरील अर्णकुंभ महाल. कसं कोरीव काम केलं गेलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, हा अर्णकुंभ महाल तिकीट ज्या ठिकाणी आपण घेतो त्याच्या पूर्व दिशेला असून याचं यथायोग्य पद्धतीने सजावट केलेली आहे. मित्रांनो, हा किल्ला म्हटलं की भक्ती, शक्ती आणि शौर्य यांचं प्रतीकच म्हणावं लागेल. त्याच्या पूर्वेच्या बाजूला कालिका माता मंदिर आहे आणि त्याच्या अलीकडे भगवान शंकरांची पिंड सुद्धा आहे. कालिका मंदिराच्या बाजूला एक तलावाचं बांधकाम आहे आणि त्या तलावामध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी असतं. की महाराजांना सुद्धा पूर्वीच्या किती तलावाचं महत्त्व आहे हे समजत होतं. यावरून आपल्याला समजून येतं. मित्रांनो, हे आहे राणी पद्मिनी महल. या महलाची सजावट आपण पाहू शकता कशी यथायोग्य पद्धतीने केलेली आहे. तलावाच्या दक्षिण दिशेला भगवान शंकरांचं दगडातील कोरीव मंदिर आहे. या ठिकाणी राणी पद्मावती आणि तिच्या दास्या स्नानासाठी जात होत्या. मित्रांनो, हा आहे विजयस्तंभ. पूर्वीचे राजे महाराजे यालाच आपल्या विजयाचं प्रतीक असं मानत होते. विजयस्तंभाच्या बाजूला काही अंतरावरती 800 वर्षापूर्वीचं माता लक्ष्मीचं मंदिर आहे. विजयस्तंभाच्या बाजूला भगवान शंकरांचं एक वेगळंच रूप आपल्याला या चित्तोडगडावरती पाहायला मिळते. विजयस्तंभाच्या बाजूला तलाव आहे, तो पूर्णपणे पाण्याने भरलेला असतो. मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी राधाकृष्ण भगवंतांचं संगमरवरातील मंदिर आहे. मित्रांनो, हे आहे मीराबाई मंदिर आणि त्याच्या बाजूलाच आहे भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचं मंदिर. मित्रांनो, याच मंदिरामध्ये राणाने दिलेलं विष मीराबाईंनी प्राशन केलेलं होतं आणि त्याचं अमृतामध्ये रूपांतर झालं, अशी या ठिकाणी ही आख्यायिका आहे आणि ही सत्य घटना आहे. 28 जानेवारी 1303 मध्ये ज्या वेळेला अल्लाउद्दीन खलजीने या चित्तोडगडावरती स्वारी केली त्यावेळेस राजपूत आणि यवन यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. हे युद्ध तब्बल 6 महिने चालू होते. या युद्धामध्ये 30,000 सैन्य मारले गेले. अयोध्येप्रमाणेच राजपुतांचं चित्तोडगडावरती प्रेम होतं. राजपूतही काही कमी नव्हते. तेही एक लिंगाजी बाबा म्हणून लढत होते. धारदार शस्त्राने जशा कर्दळी कापाव्यात तसे हे यवन या राजपुतांच्या शिरांची चेंडू फळी खेळत होते. अशी या ठिकाणी बिकट अवस्था यांनी राजपुतांची केलेली होती आणि अशातच राणा रत्नासिंह रावळ या ठिकाणी मारला गेला आणि त्याच्यानंतर सिसोदियाचा राणा लक्ष्मण सिंह मारला गेला आणि त्याच्याबरोबर त्याची 7 मुलेही मारली गेली. एक मुलगा मात्र राजपुतांनी जखमी अवस्थेत सुरक्षित ठिकाणी पोहोचवला आणि चित्तोडगड पडला. यवनांची हुकुमशाही सुरू होणार हे राणी पद्मावतीला समजलं. यवन आपल्या आबरूचे लचके तोडतील या भीतीपोटी. आणि तुम्ही पाहू शकता या विजयस्तंभाच्याच बाजूला या ठिकाणी एक पिंपळाचं झाड आहे आणि या ठिकाणी गार्डन आहे. याच ठिकाणी राणी पद्मावती आणि 16,000 राण्यांनी या ठिकाणी जळत्या अग्निकुंडामध्ये उड्या घेतल्या आणि स्वतःच्या शिलाचं रक्षण केलं. याला जोहर असं म्हटलं गेलेलं आहे आणि ह्याच जागेवरती गार्डन बनवून त्याच्यावरती अशा पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आलेले आहे.
दुसऱ्या बाजूला लक्ष्मण सिंहाचा एक मुलगा वाचला. त्याचं नाव अजय सिंह असं ठेवलं गेलं आणि इथूनच खऱ्या इतिहासाला महाराष्ट्राच्या सुरुवात होते. या काळात यवनांची हुकुमशाही सर्वत्र बोकाळत होती. यांच्यापासून बचाव करण्यासाठी अजय सिंह यांनी स्वतःचं नाव राजपूत न लावता भोसावंत भोसले असं लावलं आणि इथूनच शहाजी, संभाजी, बाबाजी असा इतिहास महाराष्ट्राचा सुरू होतो. आणि मी हे आपल्यापुढे बाबासाहेब पुरंदरे शिवचरित्र भाग 1 या ग्रंथाद्वारे आणि राजांची गरुड झेप या 2 ग्रंथांच्या अभ्यासाद्वारे आपल्यापुढे मांडत आहे.